तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता प्रेक्षकांनो राकेशची वाट लागणार आहे. कारण इथे अर्णवला किडनॅप करून त्याने त्याच्या आयुष्यातली खूप मोठी चूक केली. एकदा का इथे अर्णव आता ऑफिसमध्ये परत आला की ऑफिसमधलं CCTV फुटेज आणि ताराने दिलेली साक्ष यामुळे आता राकेशची वाट लागणार असते. अर्णव राकेशची चांगलीच धुलाई करणार असतो. तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी सविस्तरपणे पुढे जातात आपण बघूया. इथे आता सगळेजण टेन्शनमध्ये असतात. आकाश, ईश्वरी, मामा आणि तेवढ्यातच तिथे राकेश येतो आणि म्हणत असतो, तुम्ही सगळेजण अजून जागेच होतात का? मी आणि अंजली मॅडमसुद्धा जागेच होतो. आधी कर्णिकाने झोपू दिलं नाही आणि नंतर अर्णव साहेबांच्या काळजीने आम्ही झोपलो नाही. आणि तुम्ही पण जागेच होता नाही का? अर्णव सरांचा काही पत्ता लागला का? अजून आले नाही ना ते? तेवढ्यातच वल्लरी तिथे येते आणि म्हणत असते, पण तुम्ही लोकांनी जागं राहून काय केलं तरी काय? अर्णवसाठी जागं राहण्याची काय गरज होती? झोपला असतात, आराम केला असतात तर आजचा दिवस तरी चांगला गेला असता. तेव्हा इथे मामा म्हणतात की वल्लरी, तुझा दिवस चांगला जाणार आहे ना, तुझी झोप झाली आहे ना, मग तू गप्प बस, आम्हाला काही सांगू नकोस. तेव्हा अंजली त्या ठिकाणी येते आणि म्हणते, चिंटूचा काही पत्ता लागला का? तर नाही, अजून काहीही पत्ता लागलेला नाही आहे. आम्ही त्याच्या फ्रेंड्सला बाकीच्या ठिकाणीसुद्धा फोन करून चौकशी करतोय. तेव्हा अंजली म्हणते, मला तर बाई भीतीच वाटते. हल्ली कुठल्या कुठल्या पद्धतीच्या कशा पद्धतीच्या गोष्टी घडत आहेत, आपल्या कानावरती येत आहेत, आपण बघतोय ना. तेव्हा वल्लरी म्हणते, हो ना, काय बाई, अर्णवच्या गाडीसारखी एका माणसाची गाडी तिथे भेटली होती आणि त्याच आता पुलावरून त्या माणसाने आत्महत्या केली होती. नंतर त्याची डेथ बॉडीसुद्धा त्याच ठिकाणी सापडली. तेव्हा अंजली म्हणते, मामी प्लीज असं काही बोलू नका. ईश्वरी म्हणते, मामी प्लीज प्लीज असं काही बोलू नका अभद्र, मला ऐकवंसुद्धा नाही आहे. तेव्हा मामा म्हणतात, अगं गप्प बसलीस का वल्लरी, तू काय सगळ्यांचं टेन्शन वाढवतेस का? तेव्हा मामा म्हणतात, ईश्वरी आणि अंजली या वल्लरीचं काही ऐकू नका, तिला बोलण्याचं तारतम्य अजिबातच नाही आहे. त्यानंतर इथे राकेश म्हणतो, बरं ठीक आहे, अर्णव सरांनी आज मीटिंग ठेवली होती, त्यामुळे ते नसताना मीटिंग मला अटेंड करायला हवी, मी मीटिंगसाठी निघतो. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, अहो मीटिंगला जाणं खरंच खूप गरजेचं आहे का? चिंटू नव्हता तर मीटिंग पोस्टपोन करता येत नाही का? तेव्हा राकेश म्हणतो, असं नाही आहे, ही आमच्या डिपार्टमेंटची मीटिंग आहे, त्या डिपार्टमेंटवरती मी सुद्धा काम करतो आहे. अर्णव साहेबांनी माझ्यावरती ती जबाबदारी टाकली आहे. अर्णव साहेब नाही आहेत तर ती जबाबदारी अगदी व्यवस्थितरित्या नेटाने मला पार पाडली पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा अंजली म्हणते, नाही खरंच, म्हणजे चिंटू नाही आहे आणि तुम्ही इतकं प्रामाणिकपणे काम करताय याचा मला खरंच खूप आनंद आहेच. पण कसं आहे ना, चिंटू नाही आहे ना तर माझं मन थाऱ्यावरती नाही हो. तेव्हा राकेश म्हणतो, मी काय म्हणतो अंजली मॅडम, तुम्हीसुद्धा चला ना माझ्याबरोबर ऑफिसला. अंजली म्हणते, नाही नको नको, मी काही ऑफिसला येत नाही, कारण कसं आहे, मला कर्णिकाकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. ईश्वरी आणि बाकीचे सगळेजणं आता चिंटूच्या काळजीत आहेत ना, त्यामुळे मला कर्णिकाकडे लक्ष द्यावं लागणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो राकेश म्हणतो, माझी बावळट बायको आली असती तर जे डॉक्युमेंट आता मी तयार करणार आहे त्याच्यावरती तिच्या सह्या घेतल्या असत्या आणि सगळं काही सँक्शन केलं असतं. पण आता ती नाही येत आहे, म्हणजे मला घरीच यावं लागेल. तर इथे शिर्केला भेटण्यासाठी ईश्वरी आणि आकाश दोघेजण आलेले असतात. शिर्के विचारत असतात की काही पत्ता लागला का अर्णव साहेबांचा? तर नाही लागला. तर मी सुद्धा शोधाशोध करतोय माझ्या परीने, माझ्या ओळखीच्या लोकांना फोन करतोय, पण कुठेच काही पत्ता लागत नाही आहे. आणि तेव्हा मग इथे आता शिर्क्यांना ईश्वरी म्हणत असते की शिर्के, अर्णव सरांचा काही पत्ता लागला ना तरी प्लीज तुम्ही लगेच मला कळवा. तुम्ही त्यांच्या ओळखीचे मित्र, त्यांचे काही क्लायंट्स सगळ्यांना जरा विचारा. तेव्हा शिर्के म्हणतो, मॅडम माझे फोन चालूच आहेत, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि तेव्हा पोलीस स्टेशनमधून हवालदारांचा फोन आलेला असतो. हवालदार म्हणतात की साहेब, तुम्ही जरा पोलीस स्टेशनला या, अर्णवराजे शिर्केंबद्दल काहीतरी बोलायचं आहे, त्यांच्याबद्दल काहीतरी महत्त्वाची न्यूज द्यायची आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, ईश्वरी वहिनी चल, आपल्याला पोलीस स्टेशनला जावं लागणार आहे, तिथे आपल्याला दादाबद्दल काहीतरी महत्त्वाची न्यूज भेटणार आहे.
तेव्हा ईश्वरी म्हणते, शिर्के आम्ही जातोय, पण अर्णव सरांबद्दल काहीही कळलं तर प्लीज लगेच कॉल करा. तर इथे ईश्वरी जायला निघालेली असते. पोलीस स्टेशनला आल्यानंतर आकाश म्हणतो की हे बघा, मी आणि ईश्वरी वहिनी आम्ही अर्णवराजे शिर्के यांचे आता नातेवाईक आहोत. कुठे आहेत अर्णवराजे शिर्के? तर आम्हाला त्यांचं काही सामान भेटलेलं आहे, ते आम्ही तुम्हाला दाखवतोय, त्याची तुम्ही चौकशी करून घ्या. तर इथे राकेश आलेला असतो, ऑफिसमध्ये बसलेला असतो आणि इथे अर्णवचा जो स्टाफ आहे ना तो मीटिंगसाठी आलेला असतो. तेव्हा इथे राकेश म्हणतो, अरे या या बसा. तेव्हा ते विचारतात, अर्णव साहेब कुठे आहेत? मीटिंग त्यांनी ठेवली आहे ना, अर्णव साहेब अजून आले नाहीत का? तेव्हा इथे राकेश म्हणतो, नाही ना, अर्णव साहेब अजून आलेले नाही आहेत. आज त्यांना खूप महत्त्वाचं काम होतं म्हणून ते येऊ शकले नाही आणि म्हणून त्यांनी ही मीटिंग मला अटेंड करायला सांगितली. मी आपल्या प्रोजेक्टमध्ये काम करत असल्यामुळे मी आता पुढचं कामकाज बघणार आहे. तेव्हा इथे ते दोघेजण आता एकमेकांच्या तोंडाकडे बघतात आणि म्हणतात की अर्णव सरांनी या प्रोजेक्टवरती काम करत असताना किती खर्च झाला, काय झालं, याचे सगळे बिल्स आम्हाला काढून ठेवायला सांगितले होते. तो आपल्या कामाचा एक भागच आहे आणि आम्ही ते प्रत्येक वेळेला करत असतो, पण आता याच्यातून काही बिल्स मिसिंग आहेत, काही बिल्स नाही आहेत याच्यामध्ये. त्यामुळे आता जिथे कुठे अकाउंट्समध्ये 35 लाखांचा घोळ येतो आहे ना, त्याच्याबद्दल आपल्याला चौकशी करायची आहे. राकेश म्हणतो, ही फाईल तुम्ही माझ्याकडे द्या आणि तुम्ही तुमची बाकीची कामं करून घ्या. मी आता बघतो की आपले कुठले कुठले बिल्स मिसिंग आहेत आणि त्याची मी व्यवस्थित चौकशी करतो. मी तुम्हाला थोड्या वेळातच बोलावतो. तेव्हा इथे आता हवालदार सर अर्णवचे जे कपडे असतात ना आणि जे काही त्याच्या हातामध्ये घड्याळ वगैरे असतं ते काढून ईश्वरीला दाखवलं जातं. ईश्वरी म्हणते, हे घड्याळ तर अर्णव सरांचंच आहे आणि ती आता घड्याळ आणि कपडे बघून खूपच जास्त घाबरलेली असते. तर इथे राकेशच्या केबिनमध्ये इथे आता आलेली असते तारा. तारा आल्यानंतर राकेश म्हणत असतो, अरे तारा, वेलकम वेलकम आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. आज तुझा पहिला दिवस आहे ना, त्यासाठी आणि ऑल द बेस्टसुद्धा. ती म्हणते, थँक्यू सो मच. तेव्हा इथे तारा म्हणत असते की सर, माझी एक अडचण होती, मी तुम्हाला सांगितली तर काही प्रॉब्लेम नाही आहे ना? तो म्हणतात, अरे बाबा सांग ना, काय अडचण आहे ते आम्हाला सांगायची तुम्ही. तारा म्हणते की मला माहिती आहे आज माझा पहिला दिवस आहे, मी जॉईनिंगसुद्धा आजच केलं आहे, पण माझ्या घरामध्ये इतकी अडचण आहे ना की मला ॲडव्हान्स पेमेंट हवा होता. मला पैशांची खूप गरज होती, मला नीड आहे. तर तुम्ही मला माझा ॲडव्हान्स पेमेंट देऊ शकता का? हे बघा, तुम्हाला जमलं तर द्या आणि खूप काही अडचणी असतील, काहीतरी प्रॉब्लेम येत असेल तर नका देऊ, माझी काहीच हरकत नाही आहे, मी काहीतरी मॅनेज करेन. तेव्हा राकेश म्हणतो, नाही नाही, असं काही नाही आहे. अरे वा, हिला आता ॲडव्हान्स पेमेंट हवं आहे. हिला जर ॲडव्हान्स पेमेंट दिला तर काहीतरी काम तरी करून घेता येईल. तेव्हा राकेश म्हणतो, नाही नाही ठीक आहे, तुला काहीतरी खूप प्रॉब्लेम असेल म्हणूनच तर तू मागितली आहेस ना ॲडव्हान्स पेमेंट. तुला ॲडव्हान्स पेमेंट मिळेल, त्याची तरतूद मी करेन, पण तोपर्यंत हे माझं एक काम आहे ते करायचं. आपल्या इथे काही बिल्स आहेत आणि तुला ना अकाउंट्स जमत असेल ना? ती म्हणते, हो हो, अकाउंट्स मला येतं ना. तो म्हणतो, मग 35 लाख रुपयांचं आहे ना, कुठेतरी आपल्याला इथे घाटा होतो आहे, म्हणजे कमी येत आहेत 35 लाख रुपये, त्याचे बिल्स तुला तयार करायचे आहेत. आता इथे एखाद्या कामामध्ये कशा पद्धतीने आता खर्च होतो, कशा पद्धतीने इथे आपल्याला माल वगैरे आणण्यामध्ये बिल्स तयार करावे लागतात. तर आता 35 लाखांचे बिल्स आहेत ना, मिसिंग आहेत, तर ते तू तयार कर, म्हणजे आपल्याला दाखवावे लागतील ना. ते तयार करशील ना तू? तारा म्हणते, हो करेन ना मी. तो म्हणतो, ठीक आहे, हे काम करून घे तू आणि मग मी तुझ्या ॲडव्हान्स पेमेंटचं बघतो. तर इथे ईश्वरी म्हणत असते की सर, हे घड्याळ, हे कपडे, ही जीन्स, हे सगळं अर्णव सरांचंच आहे, पण मला अजूनसुद्धा असं वाटतं की अर्णव सरांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं नसेल. हे अर्णव सर नाही आहेत, कपडे त्यांचे आहेत पण अर्णव सर नाही आहेत. तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की म्हणून तर तुम्हाला इथे बोलावलं आहे ना, तुम्ही चला आमच्याबरोबर, चौकशी करून घ्या, त्यांची डेथ बॉडी आहे. आणि तेव्हा इथे डेथ बॉडी बघण्यासाठी अर्णव ईश्वरी आता इथे जाणारच असतात. त्याचबरोबर तारा आलेली असते. तारा म्हणत असते की सर, तुम्ही सांगितलेलं काम झालं आहे. तेव्हा इथे राकेश म्हणतो, अरे बापरे, झालं का? आपलं काम झालं ना? ती म्हणते, आपलं काम कुठलं? तो म्हणतो, हे फाईलचं. ती म्हणते, हो हो, तुम्ही सांगितलेलं काम मी अगदी व्यवस्थित केलं आहे, पण तरीसुद्धा तुम्ही एकदा ते बिल्स चेक करा. पण सर, मी जे फेक बिल तयार केलेत त्याने आपल्या कंपनीला काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना?
काही अडचण तर येणार नाही ना? राकेश म्हणतो, नाही नाही, अजिबातच नाही. अरे वा, पहिल्यांदाच काहीतरी काम दिलं आणि ते सुद्धा इतकं उत्तम केलंस. खूपच छान. आता मी दिलेलं काम तू व्यवस्थितरित्या केलं आहेस ना? मग आता मी तुझ्या ॲडव्हान्स पेमेंटचं बघतो. माझ्या लक्षात आहे ॲडव्हान्स पेमेंट तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर होईल, असं इथे राकेश म्हणत असतो. तेव्हा तारा म्हणते, थँक्यू सो मच सर. तेव्हा राकेश म्हणत असतो की अरे वा, 35 लाखांचा झोल ह्या मुलीने इथे आता लगेचच दूर करून टाकला. काही बिल्स तयार केलेत, अजिबात खोटे वाटत नाही आहेत ते. फक्त आता या बिलांवरती माझ्या बावळ बायकोची सही घ्यायची की मग सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि तेव्हा इथे ईश्वरी आलेली असते आता डेथ बॉडी बघायला. ईश्वरी आणि इथे आकाश दोघेही खूपच जास्त घाबरलेले असतात. आणि तेव्हा इथे डेथ बॉडी बघत असताना तोंडावरचं इथे कापड काढल्यानंतर इथे ईश्वरी आणि आकाश दोघेजण आता मोकळा श्वास घेतात. कारण प्रेक्षकांनो, जी डेथ बॉडी तिथे असते ना, ती अर्णवची नसते. तो अर्णव नसतो, ती दुसरीच कुणाची तरी असते. तेव्हा इथे आता आकाश आणि ईश्वरीला बरं वाटतं की हा अर्णव नाही आहे म्हणून. त्यानंतर इथे आता फोटो बघत बसलेली असते ती म्हणजे अंजली. अंजली आता फोटोंचा अल्बम बघत असते. अर्णवचे लहानपणीचे फोटोज बघत असते आणि तिला आपल्या आईबरोबर घालवलेले ते क्षणसुद्धा आता आठवत असतात. आणि तेव्हा तिथे राकेश आलेला असतो. राकेश म्हणत असतो, अंजली मॅडम. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, अरे आलात तुम्ही. तो म्हणतो, काय झालं, तुम्ही रडताय? अंजली म्हणते, अहो रडू नाही तर काय करू, बघा ना माझा चिंटू कसा गायब झाला ते. मला इथे काम करत असताना माझ्या कपाटामधून हा अल्बम मला भेटला. चिंटूचे लहानपणीचे फोटो बघत बसले होते. तेव्हा राकेश म्हणतो की तुम्ही बहीण आहात, आपला भाव घरात नाही आहे म्हणजे तुम्हाला काळजी वाटणारच नाही का? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, काळजी करू नका अंजली मॅडम, अहो लवकरच ते येतील बघा, आता येतील ते. तेव्हा अंजली म्हणते, तुम्ही असं कसं म्हणालात की आता येतील ते, जसं काय तुम्हाला माहिती आहे चिंटू कुठे आहे? माहिती आहे का तुम्हाला चिंटू कुठे गेला आहे? तेव्हा राकेश म्हणतो, नाही नाही, मी आपलं सहजच म्हणालो की ते आता येतील बघा. तुम्ही सगळेजण इतकी प्रार्थना करताय तर तुमच्या प्रार्थनेला यश येणार नाही का? म्हणून म्हणालो की ते आता येतील, तुमचं मन राखायला म्हणालो, एवढं सिरियसली घेऊ नका. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश म्हणत असतो की अंजली मॅडम, अहो काय आहे ना, आता अर्णव साहेब नाही आहेत तर काही बिलांवरती तुमच्या सह्या हव्या होत्या. म्हणजे इथे आता अंजली म्हणत असते, हो का? अहो पण चिंटू नाही आहे आणि मी लगेच कसं काय बिलावरती सही वगैरे करू? पैशांची कामं सगळी चिंटूच बघत असतो. तो किंवा इथे शिर्के जेव्हा माझ्याकडे कुठले पेपर्स आणून देतात ना, तेव्हाच मी सही करते. तेव्हा आपण चिंटू येईपर्यंत थांबूया का? तेव्हा राकेश म्हणतो, मी काय म्हणतो, तुम्ही पण जरा या गोष्टींमध्ये लक्ष घाला, म्हणजे अर्णव सरांचा थोडा व्याप तरी कमी होईल, नाही का? तेव्हा इथे अंजली म्हणते, बरं ठीक आहे. आणि ती सही करायला जाणार तेवढ्यातच मामा बाहेर जोरात बोलतात की आई, अगं ईश्वरी आणि आकाश आले गं. तेव्हा अंजली म्हणते, अरे बापरे, ईश्वरी आणि आकाश आले का? जाऊन मला बघू दे बरं. तेव्हा इथे राकेश म्हणतो, बिंडोक ती बिंडोच ही बायको, केलं नसताना पटकन सही आणि मोकळं केलं नसताना तर काय झालं असतं, पण नाही, लगेच गेली धावत पळत बाहेर. तेव्हा इथे आता रमाकांत काका विचारत असतात, काय झालं, माझ्या चिंटूचा काही पत्ता लागला का? तेव्हा ते म्हणतात, नाही पत्ता तर लागला नाही, पण आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो, तिथे काही गोष्टी बघितल्या, त्याच्यावरून आम्हाला कळलं की ते अर्णव सर नाही आहेत म्हणून. तो अर्णव दादा नाही आहे हे आम्हाला समजलं. तेव्हा इथे आता कुठे गेला होतात तुम्ही? तर जिथे डेथ बॉडी ठेवली होती त्याचं नाव सांगितल्यानंतर आजी वगैरे सगळेजण टेन्शनमध्ये आलेले असतात. कुठे असतील अर्णव सर, काही पत्ता लागत नाही आहे. रमाकांत काका म्हणतात की आपण सगळं आहे ना आता स्वामींवरती सोडलं पाहिजे, सगळं आपण स्वामींवरती सोडूया, काही झालं तरी आता त्यांनाच आपल्या बाळाची काळजी घ्यायची आहे. स्वामी, माझ्या चिंटूची काळजी घ्या. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की देवा, अर्णव सर जिथे कुठे आहेत ना, त्यांना लवकरात लवकर घरी परत येऊ दे. अर्णव सर, मी जे काही करत होते ते आपल्या घराच्या भल्यासाठी होतं, का तुम्ही अचानकपणे निघून गेलात? तेव्हा इथे आता आजी म्हणत असते की अरे देवा, माझा चिंटू कुठे असेल, जिथे असेल तिथे सुखरूप तर असेल ना. तेव्हा इथे रमाकांत काका म्हणतात, चला मी आता देवाचा धावा करतो, काही झालं तरी चिंटू हा सुखरूपच असला पाहिजे.
आणि तेव्हा इथे आता त्याला बांधून ठेवलेला असतो तेव्हा चिंटू झोपलेला असतो. तो गुंड काय म्हणतो, झोपल्यानंतर किती गोंडस बाळ दिसतोय बघा ना, अगदी गोंडस बाळ लहान मुलांसारखा. आणि उठल्यानंतर डोक्याला ताप करून ठेवतो. खूप ताप करतो हा माणूस. कधी एकदा काम होतंय आणि याला सोडतोय असं झालंय. तेव्हा इथे आकाश म्हणतो की काळजीचं काही कारण नाही आहे. आम्ही दादाला आता सगळीकडे शोधण्याचा अजून प्रयत्न करतोय. 24 ताससुद्धा झालेले आहेत. पोलिसांनीसुद्धा आपलं काम सुरू केलं असेल. आणि तेव्हा रमाकांत काका आता देवी आई समोर येऊन उभे राहिलेले असतात आणि देवी आईचा आता धावा करत असतात. देवी आईजवळ प्रार्थना करत असतात की काही झालं तरी माझा चिंटू सुखरूप असू दे, परत येऊ दे. तर इथे आता अर्णवला बांधून ठेवलेलं असतं. अर्णव पूर्णपणे बेशुद्ध असतो आणि तेव्हा सगळेजण इथे देवाजवळ उभे राहिलेले असतात. ईश्वरी अर्णवचा फोन सारखा सारखा ट्राय करत असते. तेवढ्यातच एक मुलगी आहे ना आता टायर खेळत त्या ठिकाणी पोचलेली असते. तिथे काही झाडं वगैरे पडलेली असतात आणि त्याच ठिकाणी ती मुलगीसुद्धा आता आलेली असते. टायर खेळताना तिचा टायर आता एका ठिकाणी जाऊन पडतो आणि तेवढ्यातच ती त्या ठिकाणी जाऊन आपला टायर उचलते आणि बाजूलाच तिथे एक मोबाईल पडलेला असतो. तेव्हा इथे ईश्वरी अर्णवला सारखा फोन करत असते आणि त्या मुलीला जेव्हा मोबाईल सापडतो ना तेव्हा ती मोबाईल उचलते आणि तो स्विच ऑफ करून टाकलेला असतो. त्या गुंड लोकांनी अर्णवचा मोबाईल ती आता स्विच ऑन करते. अर्णवचा मोबाईल ती चालू करते आणि तेव्हा मोबाईल चालू केल्यानंतर इथे ईश्वरी देवाला म्हणत असते, का रे देवा, इतकं का निर्दयी झालंयस तू? अरे या घरातली विस्कटलेली घडी व्यवस्थित करण्याचंच काम करत होते ना मी. या घरामध्ये अर्णव सर आणि त्यांचे बाबा यांचा जो काही गैरसमज आहे तोच मी दूर करण्याचा प्रयत्न करत होते ना. मग तरी पण का असं केलं? का एवढं मोठं संकट आणलंस या घरावरती? अर्णव सर जिथे कुठे असतील तिथे सुखरूप राहू दे. त्यानंतर पुढील भागामध्ये इथे आता ईश्वरी म्हणते, हॅलो, कोण बोलतोय? हा अर्णव सरांचा मोबाईल आहे ना? तेव्हा ती मुलगी म्हणते, मला नाही माहिती हा मोबाईल कुणाचा आहे, पण मी इथे आली आहे ना टायर खेळायला, तिथे मला हा मोबाईल सापडला. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो का बाळा, तू कुठे आहेस, जरा मला तिथला ॲड्रेस सांगतेस का? तेव्हा ती मुलगी आता जिथे असते ना तिथला ॲड्रेस ती ईश्वरीला सांगते. तेव्हा ईश्वरी सगळ्यांना म्हणत असते की अर्णव सरांचा मोबाईल एका लहान मुलीने उचलला होता. तिने एका ठिकाणचा ॲड्रेस दिला आहे. आपण त्या ठिकाणी जाऊन आता चौकशी करू शकतो की अर्णव सर आहेत का. तेव्हा इथे आता ईश्वरी आणि आकाश हे दोघेजणं अर्णवला शोधायला निघत असतात. राकेशने ऐकलेलं असतं ईश्वरीचं बोलणं. तेव्हा तो लगेच त्या गुंड माणसांना फोन करून सांगतो की अर्णवला तिथून हलवा, लवकरात लवकर हलवा. आणि तेव्हा ते लोक अर्णवला आता सोडायला येतात. अर्णवला सोडतात, त्याला उचलून घेतात आणि गाडीमध्ये टाकून आता घेऊन जाणारच असतात. तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता अर्णवला एका ठिकाणी ते गुंड लोक ठेवतात काढून आणि तिथून आता पळ काढतात. ते लोक आता तिथून निघून गेलेले असतात. आणि तेव्हा इथे ईश्वरी येत्यानी म्हणते, ए बाळा, अगं तू ज्या दादाचा मोबाईल घेतला होतास ना, तो दादा नेमका कुठे, तुला काही माहिती आहे का गं? कुठे आहे तो दादा? तेव्हा इथे तू एका माणसाला बघितलंस का असं ईश्वरी विचारते. ती मुलगी आता तिच्याकडे बघतच राहते आणि ती लवकरच त्या प्रश्नाचं उत्तर ईश्वरीला देणार असते.